नमस्कार. शिवकथा आपण पुढे नेणारच आहोत, पण मला वाटतं तपश्चर्येला बसल्यावर देव परीक्षा घेत असतो. साधनेला बसल्यावर आपलं मन विचलित तर होत नाही ना, याची परीक्षा घेतली जाते. आणि हे मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. काय होतं, आपलं मन विचलित झालं आणि आपण विश्वामित्र झालो की आपल्या वाट्याला एखादी मेनका येते आणि ती आपला तपोभंग करते. ही मेनका स्त्री नव्हे. ही मेनका म्हणजे एक स्त्री नव्हे, तर ही मेनका ती प्रलोभन आहेत. ते भय आहे की हे जमेल की नाही, हे होईल की नाही असं वाटणारं, आणि तपोभंग होतो. हे ब्रह्मर्षी राजर्षी होण्याचं स्वप्न लांबत जातं. मला वाटतं ही शिवकथा किंवा अन्य धार्मिक कथा सांगताना तो ईश्वर आपल्या रूपाने माझी पण परीक्षा घेतोय. आणि मला एक काळजी नक्कीच घेतली पाहिजे की आपला तपोभंग होणार नाही. निराशा नावाची मेनका आपल्या आयुष्यात येऊन या सगळ्या तपश्चर्येला, या साधनेला बंद पाडणार नाही, याचा निग्रह मनाशी करावा लागेल. त्यामुळं कोण काय म्हणताय, कोण काय बोलताय याचा विचार न करता आपण आपलं काम करत राहायचं, एवढं नक्की ठरवलेलं आहे. त्यामुळं ही शिवकथा अशीच चालू राहील. मुक्ताईची कथा ही चालू राहील. त्यासोबत अन्य नव्या विषयांना घेऊन येण्याची माझी जी मानसिकता झालेली होती ती चालतच राहील. लोक बघावेत यासाठी हे व्हिडिओ नाहीत. माझ्या मनातील सगळ्याच भावनांना व्यक्त करता यावं, हाच यामागचा हेतू आहे. त्यामुळं मी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असले आव्हान करत नाही, की बघितलंच पाहिजे असा आग्रह करत नाही. त्यामुळं जे चाललंय ते चालू राहील. ती माझी तपश्चर्या आहे, ती माझी साधना आहे, ती माझी भक्ती आहे. आणि या भक्तीत या दुर्लक्षाच्या परीक्षा झाल्या तरीही त्या दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहावं लागणार आहे आणि ही कथा सांगतच राहावी लागणार आहे. आपल्या पुत्राचा म्हणजे हिरण्याक्षाचा वध केल्यानंतर देवतांना पराभूत करावं यासाठी दैत्यमाता दिती ही अनेकांना शोधू लागली होती आणि दुदुंबी निराद नावाच्या राक्षसाने ती जबाबदारी आपल्यावर घेतली. त्यानं सांगितलं की या देवतांचं बळ काय असेल तर ते ब्राह्मण आहे, आणि या ब्राह्मणांना आपण जर संपवलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकू, देवतांना निर्बल करू शकू. देवतांना निर्बल करायचं म्हणून दुदुंबी निराद वेगवेगळ्या ठिकाणच्या ब्राह्मणांना व्याघ्र रूपात जाऊन संपवू लागला आणि वाघाच्या रूपात जाऊन तो त्यांना खाऊ लागला, त्यांचे यज्ञ बंद पाडू लागला. दुदुंबी निरादाचं दुर्दैव एवढं की त्याला हे सगळं वाराणसीत करावं वाटलं, आणि तो वाराणसीमध्ये आला, काशीमध्ये आला, आणि काशीत आल्यावर त्यांनी आपल्या व्याघ्र रूपात ब्राह्मणांवरती आक्रमण करायला सुरुवात केली. पण तपश्चर्यारत साधनारत असलेल्या ब्राह्मणांना या व्याघ्राच्या आक्रमणाने कोणताही फरक पडणार नव्हता. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की तपश्चर्येमध्ये खंड पडता कामा नये. त्यांना विश्वास होता की शिव आमच्या सोबत आहेत. हा विश्वास असलाच पाहिजे. आणि शिवानीही व्याघ्र रूपातल्या दुंबी निरादाला आपल्या बगलेत घेऊन मारलं. नुसतं नाही, अस्त्र फेकून मारलं, काय फेकून मारलं असं नाही, असा बगलेत घेतला आणि दाबला आणि गेला मरून. देव किती वाईट पद्धतीने मारतो हे लक्षात ठेवा. अवकात दाखवणे ज्याला म्हणतात ना, ते केलंय. आणि व्याघ्रेश्वराचं रूप घेऊन काशीमध्ये महादेव स्थानापन्न झालेले आहे. आता गंमत अशी आहे की एक एक राक्षस निर्माण होतो आणि त्याला देव संपवत जातो. अशी निर्माण होत राहतात, होतच राहतात, आणि यांचा उपद्रव थांबत नसतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपल्या आयुष्यात मार्गक्रमण करताना अशा उपद्रवी शक्ती नित्य नियमाने आपल्या समोर येणार आहेत. या उपद्रवी शक्तींना आपण कितपत लक्ष देऊन आपल्या साधनेतून, तपातून ढळायचं आहे हे आपण ठरवावं लागतं. एकदा देवावर विश्वास ठेवलाय ना, लहान लेकरू बघा बरं, खेळायला घ्या आणि खेळत खेळत त्याला असं वर उचला, असं उंच टाका. उंच केल्यावर ते रडत नाही, हसतं.
दोन्ही हात तुमच्याकडे असतात आणि ते हसत हसत पुन्हा तुमच्या हातामध्ये विसावतं. एक क्षण सुद्धा त्या लहान मुलाला आपण पडू याचं भय वाटत नाही, कारण पडणं काय असतं हे त्याला माहीतच नसतं. एक आणि दुसरं, त्याच्या मनात इतका विश्वास असतो ना की खालचा माणूस आपल्याला झेलणार आहे, तो पडूच देणार नाही. लहान लेकराच्या भाबड्या मनात जो विश्वास असतो ना, तो विश्वासाचा भाबडेपणा देवाच्या बाबतीत असायला हवाच. देव तुमची काळजी घ्यायला असतोच. आम्ही जेव्हा हे सूत्र लक्षात ठेवू, देवावर इतका अंधविश्वास ठेवू ना, इतका अंधविश्वास, मी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, अंधभक्ती, अंधविश्वास वगैरे, आंधळेपणाने नव्हे, म्हणजे असतोच की खोटं बोललेल्यावर आंधळेपणाने नव्हे, एक मनात खात्रीलायक डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे की देव आमच्या मदतीला येणारच आहे, कारण तो तुमच्या मंगलासाठीच तिथे आहे ना. त्याचं नावच मंगल आहे. सत्यम शिवम सुंदरम मधला शिव, सत्य, शिव म्हणजे मंगल आणि सुंदर, असं जर असेल ना, सत्य मंगल असतं आणि ते सुंदर असतं. तो तुमच्या मंगलासाठीच जर तिथे उभा असेल तो तुमचं मंगलच करणार आहे, चिंता नाही करायची. त्यामुळं राक्षसांचा उपद्रव वाढत राहणार आहे आणि देवाचं या राक्षसांचा निपात करणंही सुरू राहणार आहे. त्यामुळं तर निर्वेधपणे या पृथ्वीचं संचालन सुरू असतं. ती सहजपणे पुढे सरकत राहते, काळ पुढे सरकत राहतो आणि यात राक्षसांचं निर्दालन होतच राहतं. कारण देवाने शब्द दिलाय तुम्हाला, त्या शब्दावर विश्वास ठेवायला हवा. संभवामी युगे युगेवाला, विश्वास तर ठेवायला हवाच. पुढे या दुदुंबी निराच्या मृत्यूनंतर आणखी 2 दैत्य निर्माण होतात. एकाचं नाव आहे विदल आणि दुसऱ्याचं नाव आहे उत्पल. हे विदल आणि उत्पल ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतात आणि या तपश्चर्येने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतात. देवाचं ठरलेलं आहे, जे काम करील त्याला त्याचं फळ द्यायचं. प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवानी वरदान दिल्यानंतर हे विदल आणि उत्पल माजतात. इतके माजतात की ते दुराचारी बनतात, घोर दुराचारी. अशा दुराचारी दैत्यांना नियंत्रणात कसं आणायचं हा प्रश्न पुढे ब्रह्मदेवाच्या समोरच पडतो. काय करायचं? लक्षात ठेवा, दुराचारी माणूस, देवाच्या आशीर्वादाने माजलेला माणूस हा त्याच्या कर्मानेच त्याच्या अंताकडे ओढला जातो. त्याची कर्मच अशी असतात की तो अंताकडे जातो. रावणाच्या माजल्यानंतर, म्हणजे महादेवाच्या वरदानानंतर रावण जो शक्तिशाली झाला आणि माजल्यासारखा वागू लागला, तेव्हा त्याची पावलं पंचवटीकडे गेली, सीतेला उचलून घेऊन गेला. तेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. माजलेल्या कंसाला अक्रूराला पाठवून वृंदावनातून बोलवून घ्यावं लागलं, ते त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. स्वतःहून मृत्यूच्या हवाली जातो. कोणत्याही दैत्याचं बघा, तुम्हाला हेच जाणवेल. प्रल्हादाला इथे आहे का तुझा देव म्हणून खांबावर मारणारा हिरण्याक्ष असंच आहे. ह्या विदल आणि उत्पलाच्या संहाराचा विषय देखील ठरलेला आहे आणि हे काम करतायत नारद. काय झालं, नारदांनी फिरत होते. त्यांना कळलं की विदल आणि उत्पल हे घोर दुराचारी झालेले आहेत. हे नुसतं मारत नव्हते, हे सुंदर स्त्रियांना पतित करून टाकायचे. हे स्त्रियांच्या मोहात फार पडायचे विदल आणि उत्पल. नारदांना देशोदेशी फिरताना हा मुद्दा कळू लागला की ह्यांनी फार माजल्यासारखं वागतायत आणि यांचा प्रॉब्लेम एवढा एकच आहे. नारद कळीचे, पुन्हा तोच मुद्दा, कळीचे म्हणजे कळीचा मुद्दा जाणणारे नारद. आता हे नारद फिरत गेल्यानंतर नारदाने या दोघांची भेट घेतली. नारदाला काय, कुणाला भेटायला काही हरकत नव्हती. या दोघांची भेट घेतली आणि या दोघांचं प्रचंड कौतुक केलं, त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं आणि या शौर्याच्या कौतुकानंतर नारदांनी त्यांना एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कधी कधी बघा कसं असतं, तुम्हाला आठवतंय आत्ता इतिहासातली एक गोष्ट, राणी पद्मिनीच्या सौंदर्याचं कौतुक करणारा एक पंडित या दरबारातून उठला
त्या मुसलमान आक्रमकाकडे गेला आणि त्याला सगळं वर्णन करून सांगितलं, आणि तो त्या पद्मिनीच्या सौंदर्याने घायाळ होऊन पद्मिनीला बघायला मेवाड प्रांतावरती आक्रमण करायला आला. नारदांनी कदाचित याची सुरुवात केली असावी. त्या दोघाकडे गेले, म्हणाले, विदल आणि उत्पल, तुम्हाला हे माहीत आहे भगवान शिवाची पत्नी काय सुंदर आहे? बाई सुंदर आहे म्हटलं की यांचे कान टवकारले. अच्छा, काय सुंदर आहे? अरे खूप सुंदर. त्याच्या सौंदर्याला जगात तोड नाही, इतकी ती सुंदर आहे. आणि पार्वतीच्या सौंदर्याचं वर्णन करायला सुरुवात केली. नारद ते वर्णन करण्यात एक्सपर्टच. नारदांनी केलेलं वर्णन ऐकून आपण पार्वतीला बघितलं पाहिजे, आणि एवढी सुंदर असलेली स्त्री ही त्या महादेवाकडं काय करते, ती आपली स्त्री असायला हवी असं यांच्या मनात आलं. चला म्हणले बघू. पुन्हा काशीमध्ये, वाराणसीत. आणि हे बघायला गेल्यावर तिथे यांच्या लक्षात आलं की पार्वती आपल्याला ओळखेल, कारण या दैत्य रूपात तर कोणत्या राक्षसाला बाई प्रसन्न होईल? कोणत्या राक्षसावर? मग त्यांनी महादेवांच्या गणांचं रूप घेतलं आणि ते त्यात सहभागी झाले. माणूस, वाईट वृत्तीचा माणूस कोणत्याही रूपात असू द्या, त्याची नजर सांगते किती हलकट आहे ते. त्याची नजर लक्षात ठेवायची. आणि हे जाऊन तिथे पार्वतीच्या अवतीभोवती फिरू लागले. पार्वतीकडं बघण्याची त्यांची दृष्टीच एवढी विचित्र होती की हे पार्वतीच्याही लक्षात येऊ लागलं, असहज होऊ लागलं की देवी पार्वतीला वाटू लागलं की काहीतरी गडबड आहे, हे दोन असे का बघतायत आपल्याकडे. महादेवांनी ते जाणलं आणि इशाऱ्यानेच पार्वतीला सांगितलं, हे दोन तुझे भक्त नाहीत, तुझे भक्त नाहीत, ते राक्षस आहेत आणि ते वाईट हेतूनीच आलेले आहेत. झालं झालं. मग काय, पार्वतीनी प्रचंड संतापून या दोघांवर आक्रमणच केलं आणि या दोघांनाही पार्वतीच्या हातून मृत्यू आला. विदल आणि उत्पल पार्वतीच्या हातून तिथे मृत्यू पावले. शिवानी पार्वतीला आपलं सगळं बळ प्रदान करून पार्वतीच्या हातून या दोघांचा मृत्यू घडवून आणला. पार्वतीसह या राक्षसाला मारलं आणि तिथे शिवानी आपल्या भक्तांना वचन दिलं की मी काशी तीर्थक्षेत्री असाच एक आपल्या शिवलिंगाच्या रूपात असेल आणि त्याचं नाव कंदुकेश्वर असेल, त्या कंदुकेश्वराच्या रूपाने कायम काशीमध्ये वास्तव्यास राहील आणि आलेल्या भक्तांचं दुःख संकट दूर करण्याचा प्रयत्न करेल. आता या सगळ्या प्रक्रियेनंतर आता व्याघ्रेश्वराचं एक मंदिर आपण बघितलंय, कंदुकेश्वराचा एक विचार आपण केलाय आणि काशीतला असलेला विश्वनाथ, अशी अनेक शिवाची भिन्न भिन्न नावाची मंदिरं काशीमध्ये आहेत. एकेका प्रसंगामध्ये राक्षसांचा नायनाट केल्यानंतर शिवानी धारण केलेलं नाव अथवा धारण केलेलं रूप या विषयाच्या चर्चा तर खूप चालतात. आता अवतार कार्य असा विषय आला की भगवान विष्णूंच्याच अवतार कार्याचा जास्त विचार होतो. दशावताराचा विचार तर आपण करतो, पण असे काही शिवाचे अवतार होते का, ज्या शिवांच्या अवताराचा विचार झाला पाहिजे, त्याविषयी बोललं गेलं पाहिजे? तर हो, भगवान शिवाचेही 5 अवतार आहेत आणि या 5 अवतारांच्या कोणकोणती अवतार आहेत, ती कशी झाली, कोणत्या प्रसंगात झाली, हे सगळं मी सांगतो पुढच्या भागात.